मत्ती सुसमाचार याचा 5व्या अध्यायामधील 1 ते 12 वचन आपण वाचले. आणि जर तुम्ही मत्ती 5, 6, 7 हे संपूर्ण 3 अध्यायाकडे जर लक्ष दिलं तर या संपूर्ण 3 अध्यायांना डोंगरावरील प्रवचन असं म्हणतात. आता ते डोंगरावरील प्रवचन का, तर प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेला डोंगरावरती गेले बायबल सांगतात आणि तिथे ते बसले आणि तिथे खास करून ते शिष्यांशी बोलत आहे. आणि त्याचबरोबर जे शिष्यांशी बोललं जात आहे तर ते बाकीचा लोक समुदाय देखील ऐकत आहे. तुम्हाला माहितीये का, हे प्रवचन जगामधील सर्वोत्कृष्ट प्रवचन आहे आणि कितीतरी वर्ष होऊन गेलेले आहेत. आता जर आपण पाहिलं तर 2000हून जास्त वर्ष झालेली आहे हे लिहून ठेवलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे आणि या वचनामधलं जे काय आपण म्हणतो पॉवर आहे, जे सामर्थ्य आहे किंवा जो परिणाम आहे, जो इफेक्ट आहे तो किंचितही कमी झालेला आहे. जे कोणी हे शास्त्रभाग वाचेल, जे कोणी डोंगरावरील प्रवचन वाचेल, जगातला म्हणतो कोणताही माणूस असो, तर मी तुम्हाला सांगतो तो प्रभू येशूविषयी प्रभावित झाल्याशिवाय राहत नाहीये, प्रभूकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. कितीतरी लोकांची आपण नावं घेऊ शकतो आणि ते लोक या शास्त्रभागाद्वारे प्रेरित झालेले आहेत. आणि काही जण असं म्हणतात की जर समजा प्रत्येक देशाने, प्रत्येक राष्ट्राने जर मत्ती सुसमाचार याचा 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय हे 3 अध्याय म्हणजे डोंगरावरील प्रवचन जर आपल्या देशाची नियमावली केली तर असं म्हटलं जाते कोणत्याही देशामध्ये आपसात भांडणं होणार नाहीये, कोणत्याही देशामध्ये प्रॉब्लेम होणार नाही आणि सर्व जगामध्ये शांती प्रस्थापित होईल. म्हणजे हे जे नियम आहेत एका राज्याचे नियम आहेत. आणि तुम्हाला माहितीये का की प्रभू येशू ख्रिस्त राज्य स्थापण्यासाठी आला होता आणि ते राज्य या पृथ्वीवरील नव्हतं, ते आत्मिक स्वरूपाचं राज्य होतं आणि त्या राज्याचे नियम हे आहेत. मग कदाचित आपण असं म्हणू शकतो की बघा पुढे जर तुम्ही वाचलं 3 नंबरचं वचन तिथं म्हटलंय, जे आत्म्याचे दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. देवाच्या राज्यामध्ये प्रवेश सगळ्यांना मोफत आहे, पण मोफत असला तरी देखील कुठेतरी कॉर्नरवरती एक स्टार आहे आणि तिथं लिहिलेलं आहे नियम व अटी लागू. मग इथे असं आपण म्हणू शकतो की स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण जाईल हो, किंवा स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे, तर त्यासाठी नियम व अटी आहेत. आणि इथं सांगितलेलं आहे जे आत्म्याचे दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. मग इथे या सगळ्यासाठी जर तुम्ही 4थं वचन, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं आणि 10व्या पर्यंतच्या वचनापर्यंत जर तुम्ही वाचत गेला तर तिथे त्या सगळ्या अटी आहेत. तर प्रभू येशूने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्वर्गाचं राज्य त्या लोकांचं आहे की जे लोक या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करतात. बघा मी आता सांगितलं की मत्ती सुसमाचारामध्ये ही जी शिकवण आहे ती सर्वश्रेष्ठ शिकवण मानली जाते आणि आपण कसं जगलं पाहिजे याचं अतिउत्कृष्ट म्हणजे याच्यासारखी शिकवण या जगामध्ये कुठेही नाहीये. आणि तिथं त्या सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत जर तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर. आता तुम्ही तुमच्या बायबलमध्ये जर वाचलं तर काय लिहिलं, एक धन्य शब्द लिहिला तर इथं म्हटलेलं आहे धन्य. आता दुसऱ्या सोप्या भाषांतरामध्ये सुखी हा शब्द म्हटलेला आहे. जर आपण पाहिलं तर आपल्याला माहित आहे की नवीन करार हा सुरुवातीला ग्रीक भाषेमध्ये लिहिला. ज्यावेळेस आपण ग्रीक शब्द पाहतो तर तिथं मॅकारिओस हा शब्द आहे. काय आहे मॅकारिओस? मॅकारिओस म्हणजे अभिनंदन. काय म्हटलेलं आहे अभिनंदन. आता हा शब्द जर आपण वापरला तर ते काय म्हणतात, काय वचनाचं उच्चार कसा होईल, जे आत्म्याचे दीन ते त्यांचं अभिनंदन, कारण की स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. दुसरा अर्थ आहा असं होतो. तो जर शब्द वापरला तर त्याचं भाषांतर असं होईल आहा जे आत्म्याचे दीन ते आशीर्वादास कितीतरी योग्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. म्हणजे किती चांगली गोष्ट. आहा चांगलं. जे आत्म्याचे दीन ते धन्य कारण की स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे हे वाक्यांश वचन 3 मध्ये आलेलं आहे आणि तेच वाक्यांश वचन 10 मध्ये आलंय. म्हणजे सुरुवातीला शेवटी हेच वाक्य आलं आहे की स्वर्गाचे राज्य त्या लोकांचे आहे जे असे गोष्टी करतात. ते आत्म्याने दीनच ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे. आता आत्म्याने दीन असणं म्हणजेच काय, तर दीन हा शब्द आपण म्हणतो दीन दुबळ्यांना मदत करा म्हणजे गोरगरिबांना मदत करा. तर बायबल आपल्याला सांगतं की आपण आत्म्याने गरीब असलं पाहिजे आणि त्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे की मी गरीब आहे, मी श्रीमंत नाही. आता गरीब असणे याचा अर्थ काय आहे, तर गरीब असणे याचा अर्थ गरीब लोक तुम्ही लक्षात घ्या ते इतर लोकांवरती अवलंबून असतात. गरीब लोक इतर लोकांवरती अवलंबून असतात. गरीब लोकांना माहित आहे त्यांचं पालन पोषण ते स्वतःहून करू शकत नाही, त्यांना पालन पोषणासाठी इतर लोकांवरती अवलंबून राहावं लागतं. पण आत्म्याने दीन असलं पाहिजे. प्रभू मी गरीब आहे म्हणजेच प्रभू मी तुझ्यावरती अवलंबून आहे, मी स्वतःला नम्र करत आहे. माझं मत असं आहे की मी श्रीमंत नाही म्हणजे मला असं म्हणू शकत नाही की मला तुझी काही गरज नाहीये,
असं नाहीये. तर याचा अर्थ असा आत्म्याने दीन म्हणजे की देव बाप्पा मी तुझ्यावरती सर्व गोष्टीसाठी विसंबून आहे आणि तू माझा पुरवठा आहे. म्हणजे आत्मिकरित्या आपण दारिद्र्य रेषेखाली असायला पाहिजे. पण ज्यावेळेस आपण म्हणतो नाही माझ्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे, आत्मिकरित्या तर नाहीये. देव त्या लोकांना मदत करत नाही. पांढरं रेशन कार्ड असलेला कसल्याही प्रकारचा पुरवठा नाहीये. म्हणून आत्मिकरित्या आपण गरीब असणं, दीन असणं हे गरजेचं आहे. आणि भविष्यात सांगते सर्व प्रकारचे आशीर्वाद अशा लोकांसाठी परमेश्वराने राखून ठेवलेलं आहे. निष्कर्ष पत्राचा पहिला अध्याय 3 म्हणजे असं म्हटलेलं आहे की देवाने आपल्याला सर्व प्रकारचे आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ऑलरेडी आशीर्वादित केलेला आहे. हा पुरवठा ऑलरेडी झालेला आहे. परंतु अट आहे की जे आत्म्याचे दीन आहे त्यांच्यासाठीच परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. पण जे लोक असं बढाई मारतात की नाहीये मला परमेश्वराची काही गरज नाहीये, मला परमेश्वरावरती अवलंबून राहण्याची काही गरज नाही, अशा गर्विष्ठ लोकांसाठी परमेश्वराचे आशीर्वाद मुळीच नाही. आणि मग पवित्र शास्त्रात की आत्म्याने दीन होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला आध्यात्मिकरित्या परमेश्वरावरती मी काय आहे अवलंबून आहे हे दाखवायचं. आणि लक्षात घ्या आत्म्याने दीन असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे इतकं महत्वाचं आहे की प्रभू येशूच्या डोंगरावरील प्रवचनाच्या सुरुवातीला झालंय पहिली अट आहे की तुम्हाला आत्म्याने दीन झालं पाहिजे. कारण की स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश आपला होणार नाहीये जर आत्म्याने आपण दीन नसणार. स्वर्गाचं राज्य कुठे आहे, देवाचं राज्य कुठे आहे, तर हे पृथ्वी तलावरती देखील आहे आणि ते स्वर्गामध्ये देखील आहे. दोन्ही ठिकाणी परमेश्वराचं राज्य आहे. परंतु त्या ठिकाणी प्रवेश होणार नाही जर आत्म्याने आपण दीन नसेल तर. आता इंग्रजी भाषांतरामध्ये हा धन्य शब्द जो आहे तर त्याला मी मराठी सांगितलं धन्य म्हणजे सुखी, धन्य म्हणजे त्याचं अभिनंदन असं वापरलंय. परंतु इंग्लिश मध्ये बघा काय लिहिलंय, ब्लेसेड आर द पुअर इन स्पिरिट फॉर दॅर्स इज द किंगडम ऑफ हेवन. ब्लेसेड म्हटलेले, ब्लेसेड म्हणजे आशीर्वादित. एक दाखला प्रभू येशूने सांगितला. आणि आज जकातदार आहे. जकातदार म्हणजे जकातीचं काम करणारा आणि गरीब बिचारा आपल्या कामाची काम करणारा. ओके, पण याला सगळे लोक तुच्छ मानतात. पण जकातदार म्हणजे कसं आहे थोडासा चॅप्टर देखील आहे. लोक आपण चुकीच्या पद्धतीने पैसे घेतो, एक्स्ट्रा पैसे घेतो. म्हणून इस्रायल देशामध्ये यहुदी लोक काय करायचे, जकातदाराला जास्त रिस्पेक्ट द्यायचे नाही. पुरुष लोक स्वतःला धार्मिक मानायचे आणि त्यांना असं वाटायचं की आम्ही जे धार्मिक विधी करतो ना म्हणजे देवाच्या अगदी जवळचा कॉन्टॅक्ट आमच्याशिवाय दुसरा कोणाचा, म्हणजे देवाचा नंबरच जो आमच्याकडे आहे आणि दुसऱ्याकडे कोणाकडे नाही. मग हा एक परुषी आहे आणि हा एक जकातदार आहे. मग काय होते की ज्यावेळेस एक परुष आणि जकातदार हे दोघं जण मंदिरामध्ये प्रार्थना करायला जातात तर त्यावेळेस हा पुरुष प्रार्थना करतो आणि म्हणतो हे देवा इतर माणसं लुबाडणारे, अन्यायी, व्यभिचारी आहेत त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. कितीदा? 2दा उपवास करतो आणि मी माझा दशांश देखील देतो. कोण म्हणत आहे? हा म्हणत आहे. पण आता हा काय म्हणतो जकातदार, माणसावर दया कर. बघा दोघांची अशी प्रार्थना झाली. दोघ जण एकाच देवाकडे गेलेले आहेत पण त्याची प्रार्थना बघा तो काय करायला बघत पण नाही व्यवस्थित देवाकडे. पण हा पुरुष जो आहे तर एकदम तुलना करता येतो. म्हणतो देवा पण मी लुबाडतो का, कोणाला लुबाडत नाही, हा लुबाडतो बघा. मी कोणावरती अन्याय करतो का, कोणावरती अन्याय करत नाही. मी व्यभिचारी नाहीये किंवा मी या जकातदारासारखा देखील नाहीये. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो आणि जे मला काही मिळते त्याचा मी दशांश देखील देतो. तुम्हाला काय वाटते जास्त धार्मिक कोण असणार आहे? हा जो सगळ्या काही गोष्टी करतो आपल्याला प्रथम दृष्टीने कसं वाटेल किती चांगला माणूस आहे, कोणाला लुबाडत नाही, कोणावरती अन्याय करत नाही, व्यभिचाराचं पाप तिच्या हातून घडत नाहीये, आपला दशांश देतो, आठवड्यातून उपवास करतो, किती चांगला व्यक्ती आहे. प्रथम दर्शनी आपल्याला वाटते की हा पुरुष किती चांगला व्यक्ती आहे आणि हा जकातदार बघा. परंतु जकातदाराची प्रार्थना देवाच्या हृदयाला स्पर्श करणारी. लक्षात घ्या आपली प्रार्थना लोकांना कधी कधी इम्प्रेस करू शकते परंतु परमेश्वराच्या हृदयाला स्पर्श करू शकत नाही. परंतु परमेश्वराच्या हृदयाला स्पर्श करणारी प्रार्थना महत्वाची प्रार्थना आहे. या पुरुषाची प्रार्थना प्रभूच्या हृदयाला स्पर्श केलाय. तो जो जकातदार होता त्याची प्रार्थना प्रभूच्या हृदयाला काय केला, स्पर्श केलाय. आणि म्हणून प्रभूने काय म्हटलं बघा, तिथं प्रभू म्हणाला की मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा नीतिमान ठरून आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. हालेलुया. बघा परमेश्वराचं राज्याचं एक तत्व आहे की तुम्हाला स्वतःला उंच करायचं नाहीये. ते म्हणतो की तुम्ही माझ्या समोर स्वतःला नम्र करा आणि मी तुम्हाला उंच करणार आहे. देवासमोर आपण कोणत्याही गोष्टीची बढाई मारू शकत नाही. आपण म्हणू शकत नाही की आम्ही आमच्या कर्माच्या द्वारे देवाजवळ जाऊ शकतो. देवाजवळ जर जायचं असेल तर एक विश्वास लागतो आणि बायबल सांगते की आपल्याला आत्म्याने दीन झालं होणं गरजेचं आहे. आपल्या आत्म्यामध्ये नम्रता असणं गरजेचं आहे. आपल्याला देवावरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. आणि ह्याच गोष्टी फक्त प्रभू येशूने शिकवल्या असे नाहीये.
जुन्या करामध्ये जे जे संदेश होऊन गेले त्या संदेशाने देखील अशाच गोष्टी सांगितल्या की देवाला काय आवडते. वाचूया आपण तो शास्त्रभाग यशाचं पुस्तक आहे सगळ्यांनी 57 अध्याय आणि 15 नंबरचं वचन. तो किती स्पष्टपणे म्हणतोय, तिथं परमेश्वर बोलत आहे, यशाला सांगत आहे. तो म्हणतो यशा 57 आणि 15 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतंय, कारण जो उच्च परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठायी मी बसतो. जेणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो, अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो. परमेश्वर सांगतो की मी त्या लोकांमध्ये वस्ती करतो जे आत्म्याचे नम्र आहेत आणि ते दीन आहेत. यशाचं पुस्तक याचा 66 अध्याय वचन 1 आणि 2 देखील आपण वाचूया. परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार, मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार. परमेश्वर म्हणतो, या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत. पण जो दीन व भग्न हृदय आहे तो माझी वस्ती ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो. परमेश्वर कोणत्या लोकांकडे पाहतो, तर परमेश्वर सांगतो माझ्यासाठी टर्म्स अँड कंडिशन काय आहे. देवाचं राज्य हे त्या लोकांचं आहे किंवा मी त्या लोकांचं आहे की जे लोक दीन आहेत, भग्न हृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतात, त्यांच्याकडे मी पाहतो. वचन ही अनेकांकडे जातात, परंतु अनेक लोकांना ऐकायचं आणि सोडून द्यायचं. मराठीत म्हण आहे, नळी तुंकले सोनारे आणि इकडून तिकडून गेले. काय सांगतात वचन सांगू द्या, त्यांचं कामच आहे पास्टरांचं. ते त्यांचं काम करतात, आपलं काम ऐकायचं आणि सोडून द्यायचं. आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की अनेक मंडळामध्ये अनेक लोक वर्षानुवर्ष जातात आणि त्यांच्यामध्ये काही बदल नाही, जैसे तेच ते आहे. त्याचं कारण असं आहे की वचन ऐकून कंपायमान होत नाही, वचन ऐकून ते हृदयात घेत नाही, वचन ऐकून बदलण्याची इच्छा व्यक्त करत नाही आणि म्हणून त्यांना जे मिळते ते फक्त माहिती मिळते. आणि म्हणून नवीन करारामध्ये किंवा त्याच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये, शेवटच्या काळामध्ये लोक शिक्षकांची गर्दी करतील, मोठमोठ्या मीटिंग्स होतील आणि आम्हाला हा शिक्षक पाहिजे, आम्हाला तो शिक्षक पाहिजे, हा संदेश ना तो संदेश ना, आम्हाला याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं. उद्देश काय, कानाची खा जिवायची, बस काय नाही ऐकायचं, टाइमपास. संत पौल अथेन नावाच्या गावामध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर तो देवाचं वचन सांगत आहे आणि पब्लिक गोळा होते. पब्लिकचा गोळा होण्याचा उद्देश काय माहितीये का, अरे संत पौल आला, देवाचा सेवक आला, आम्हाला त्याच्याकडून काही शिकायला मिळेल म्हणून नव्हे, तर पवित्र शास्त्र सांगतं काहीतरी नवल विशेष सांगितल्या किंवा ऐकल्याशिवाय सर्व अथेनकर व तिथे राहणारे परकीय यांचा वेळ जात नसे. टाइमपास म्हणून, हा ठीक आहे वेळ आमच्याकडे सांगा. म्हणजे पौलाला अथेनकर लोकांनी काय केलं, ठीक आहे तुम्ही सांगता देवाचे सांगा, आम्ही ऐकायला तयार. म्हणजे त्यांना काय ऐकायचं होतं, फक्त टाइमपास, आम्हाला काहीतरी ऐकायचं. कारण की त्यांना काहीतरी नवीन, हा नवीन ऐकतो तुमच्याकडे काहीतरी शिक्षण. आजही तसंच झालं, हा वक्त आला तो वक्त आला, काही प्रॉब्लेम नाहीये. देवाच्या अनेक सेवकांकडून आपण ऐकावं, परंतु बऱ्याच वेळेला मानसिकता अशी झाली फक्त आम्हाला हे ऐकायचं ते ऐकायचं, पण काहीच करायचं नाही. परंतु पवित्र शास्त्रात ते नुसतं तुम्ही ऐकत असाल आणि काही करत असाल तर ते सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला प्रॅक्टिकली सांगतं की देवाचे वचन ऐकून ज्यावेळेस मी कंपायमान होतात, परमेश्वर त्या लोकांकडे पाहतो असं पवित्र शास्त्रात. जो दीन व भग्न हृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो. आणखी एक शास्त्रभाग आपण वाचूया, नीतिसूत्र याचं 3 अध्याय आणि वचन 34 की परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर आत्म्याने दीन होणं हे किती महत्वाचं आहे ते तर सांगितलंय. नीतिसूत्र 3 आणि 34 मध्ये, प्रभू मला दीन कर, आत्म्याने मला दीन कर. मला वाटते सर्वोत्कृष्ट प्रार्थना असेल. स्वतःसाठी प्रार्थना करणं हे चुकीचं नाहीये. ज्यावेळेस आपण स्वतः ते प्रभू माझं मन बदल, मला तुझ्यासारखं कर, माझं अंतःकरण तुला आवडेल असं कर, माझा आत्मा दीन स्थितीमध्ये असू दे, माझ्या जीवनामध्ये काही परिस्थिती असो, प्रभू मला दीन व्हायला शिकव. मी नेहमी करता आत्म्यामध्ये गर्विष्ठ नसावं, दीनच्या विरुद्ध गर्विष्ठ आहे. परंतु भविष्यात सांगते की परमेश्वराला गर्विष्ठ लोक आवडत नाही, तर त्याला दीन आवडतात. आणि म्हणून तो म्हटलंय उपास करणारा तो अवश्य उपास करतो, दिनांवरती तो कृपा प्रसाद करतो. 1 पेत्र 5 आणि 5 शेवटच्या भागामध्ये असं म्हटलंय, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लिनांवरती कृपा करतो. का परमेश्वराचे ब्लेसिंग माझ्या जीवनामध्ये नाहीये, का परमेश्वराची कृपा माझ्यावरती नाहीये, याचा अर्थ मी कुठेतरी चुकत आहे आणि मी स्वतःला दीन करण्यापासून
लीन करण्यापासून काय करताय, स्वतःला दूर ठेवत आहे. त्याची वचने होय आणि आमेन अशीच आहे. आणि तो काही मनुष्य नाही की त्याने लबाड बोलावं. जर तो म्हणतो मी तुम्हाला ब्लेस करणार, तो करणार आहे. पण टर्म्स अँड कंडिशन अप्लाय आहे. मी पाहिजे तसं लोळेल, काही करेल आणि देव मला ब्लेस करेल असा देव नाहीये. लक्षात घ्या, पवित्र शास्त्राची शिकवण मुळी तशीच नाहीये की मी कसंही वागेल आणि देव मला ब्लेस करेल. टर्म्स अँड कंडिशन आहेत, पण त्या सोप्या आहेत, ते अवघड नाहीये. मला आत्म्याने दीन व्हायचं, माझा परमेश्वर मला आशीर्वादित करणार आहे. आणखी एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. 1 पेत्र 5 आणि 6 तिथे म्हटलंय, म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी त्यांनी योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. परमेश्वरासाठी योग्य वेळ आहे आणि परमेश्वर त्या योग्य वेळ आपल्याला उंच करणार आहे. परंतु आपण देवाच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला लीन केलं पाहिजे, म्हणजे योग्य वेळी तो आपल्याला उंच करेल. कधी कधी ती योग्य वेळ आपणच स्वतः ठरवतो. मला वाटते ही योग्य वेळ आहे की मी आता माझ्या जीवनामध्ये पुढे गेलो पाहिजे. मला वाटते ही योग्य वेळ आहे की मी सेवेमध्ये पुढे गेलो पाहिजे. मला वाटते ही योग्य वेळ आहे की या ठिकाणी मी हे आशीर्वाद प्राप्त झाले पाहिजे. पण पवित्र शास्त्राची शिकवण आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये ओढून ताडून आणू शकत नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेस काही आशीर्वाद आपण ओढून ताडून आणतो तर ते आशीर्वाद हे परमेश्वराकडून असतात आणि ते ओढून ताडून आणलेले जे आशीर्वाद आहेत तर त्यामुळे आपल्याला सुख मिळण्याच्या ऐवजी दुःखच मिळते. उदाहरणार्थ साराचं उदाहरण घ्या. परमेश्वराने अब्रामाला अभिवचन दिलं होतं, तुला आणि तुझ्या बायकोला मी चांगलं बाळ देणार आहे. आणि परमेश्वराचं अभिवचन होतं, पण कधी पूर्ण होणार? 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, 5-10 वर्ष झाले आणि त्या बाईला चिंता वाटली, आहे देव काय विसरला की काय देव? पण देव कधी विसरत नाही. साराला वाटलं देव विसरला, 10 वर्ष झाले अजून आम्हाला बाळ का झालं नाही. आणि तिने काय केलं, आशीर्वाद ओढून ताडून आणण्याचा प्रयत्न केला. जी हगार दासी आहे तर त्या दासीचं आपल्या पतीबरोबर अब्रामाबरोबर लग्न लावून दिलं. आणि मग तुम्हाला सांगतो की त्या लग्नाला तिला वाटलं की हिच्यापासून बाळ होईल आणि मग मला एक बाळ मिळेल, त्याचा मी सांभाळ करेल, मी एक माता बनेल, असे तिचे विचार होते. परंतु त्या लग्नाचा तिला काही फायदा झाला नाही. दुःख दुःख आणि दुःख तिच्या वाट्याला दुःख आलं. लक्षात घ्या, परमेश्वराचं ते सांगतंय, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी त्यांनी योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. परमेश्वराची योग्य वेळ आहे. आणि म्हणून तुम्ही ऐकलं असेल, परमेश्वर कधीच उशिरा काम करत नाही, कधीच तो लवकर काम करत नाही, तो नेहमी करता वेळेवरती काम करतो. हालेलुया. गॉड इज नेव्हर टू अर्ली, नेव्हर टू लेट, इज ऑलवेज ऑन टाइम. परमेश्वर योग्य वेळी काम करतो. आपल्याला धीर धरला पाहिजे आणि फक्त त्याच्या हाताखाली लीन व्हायचं. प्रभू मी माझं जीवन तुला देतो, तू मला काय कर, ब्लेस कर. आणि हे पहिलं वचन पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचलं. पहिलं वचन म्हणजे प्रभूने जे धन्यवाद दिले त्यामधील हे पहिलं वचन आहे. काय जे आपल्याचे दीन ते धन्य, कारण की स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.